नमस्कार. मी U.D. पाटील, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पलूस. BA भाग 2च्या सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भूगोल अभ्यास महामंडळाने जून 2019 पासून साधनसंपत्ती भूगोल या भूगोल पेपर क्रमांक 4च्या अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे आणि तो अभ्यासक्रम आपला अभ्यासावयाचा आहे. या अभ्यासक्रमाची ओळख आज आपल्याला करून घ्यायची आहे. सिलेबस ऑफ रिसोर्स जिओग्राफी, साधनसंपत्ती भूगोलाचा अभ्यासक्रम फ्रॉम जून 2019 पासून हा अभ्यासक्रम अभ्यास मंडळाने BA भाग 2च्या विद्यार्थ्यांच्यासाठी आणलेला आहे. या अभ्यासक्रमामध्ये 4 प्रकरण आहेत. यालाच या ठिकाणी मॉड्यूल 1, मॉड्यूल 2, मॉड्यूल 3, मॉड्यूल 4 असं म्हटलेलं आहे. पहिलं प्रकरण आहे, त्याचं नाव आहे इंट्रोडक्शन ऑफ रिसोर्स जिओग्राफी. आपण सर्व BA भाग 2 मधील भूगोलाचे विद्यार्थी मराठीमधून भूगोलाचा अभ्यास करत असल्यामुळे या अभ्यासक्रमाचं भाषांतर आणि यामध्ये आपण काय शिकणार आहोत याची ओळख आज आपण करून घेणार आहोत. इंट्रोडक्शन ऑफ रिसोर्स जिओग्राफी म्हणजे साधनसंपत्ती भूगोलाची ओळख. मेजर प्रकरण क्रमांक 2, मेजर रिसोर्सेस, प्रमुख साधन संपत्ती. मॉड्यूल क्रमांक 3, सस्टेनेबल रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे प्रकरण क्रमांक 3, शाश्वत साधन संपत्तीचा विकास. मॉड्यूल 4, प्रॅक्टिकल थेअरी ओनली, प्रकरण क्रमांक 4, प्रात्यक्षिक थेअरी ओनली. आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून पाहायचं नाही, तर त्याचा विस्तृत असा अभ्यास, वर्णनात्मक अभ्यास आपल्याला करायचा आहे, म्हणून कंसात थेअरी ओनली असं म्हटलेलं आहे. यातलं प्रकरण क्रमांक 1, इंट्रोडक्शन ऑफ रिसोर्स जिओग्राफी. इंट्रोडक्शन ऑफ रिसोर्स जिओग्राफी, साधन संपत्ती भूगोलाची ओळख. यात पहिला मुद्दा आहे डेफिनेशन ऑफ रिसोर्स जिओग्राफी म्हणजे साधन संपत्ती भूगोलाची व्याख्या. ही व्याख्या अभ्यासत असताना भूगोल म्हणजे काय, साधन संपत्ती म्हणजे काय व साधन संपत्ती भूगोल म्हणजे काय याचा अभ्यास आपण करू. नेचर ऑफ रिसोर्स जिओग्राफी म्हणजे साधन संपत्ती भूगोलाचे स्वरूप. हे स्वरूप आपण वर्णनात्मक स्वरूप, कारणभावात्मक स्वरूप, वितरणात्मक स्वरूप, तुलनात्मक स्वरूप, परिवर्तनशील स्वरूप, सांख्यिकीय व तांत्रिक स्वरूप अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या द्वारे साधन संपत्ती भूगोलाच्या स्वरूपाचा अभ्यास आपण करणार आहोत. तिसरा मुद्दा आहे स्कोप ऑफ रिसोर्स जिओग्राफी
म्हणजे साधन संपत्ती भूगोलाची व्याप्ती. व्याप्ती म्हणजेच अभ्यास क्षेत्र. मग यामध्ये नेमके कोणत्या साधन संपत्तीचा अभ्यास आपण करणार आहोत? पाणी, वनस्पती, पशु, पक्षी, खनिजे, ऊर्जा साधन संपत्ती इत्यादी अनेक साधन संपत्तीचा अभ्यास आपण करणार आहोत. या सर्व साधन संपत्तीची निर्मिती व विकास, त्याचं वितरण, त्याचं उपयोजन, त्याचं पर्यावरणाशी असणारा संबंध आणि त्याचं संवर्धन किंवा विकास या सर्व गोष्टींचा अभ्यास करणे म्हणजेच साधन संपत्ती भूगोलाची व्याप्ती होय. यानंतरचा मुद्दा आहे कन्सेप्ट ऑफ रिसोर्स जॉग्राफी, म्हणजे साधन संपत्ती भूगोलाची संकल्पना. ही संकल्पना नेमकी आपण विविध तज्ञांच्या मताद्वारे स्पष्ट करणार आहोत, अभ्यासणार आहोत. त्यानंतर येतं ते म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ रिसोर्स जॉग्राफी, साधन संपत्तीचे वर्गीकरण. आणि हे जे वर्गीकरण आहे हे अनेक प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे आणि त्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. उदाहरणार्थ निर्मितीवरून साधन संपत्तीचे वर्गीकरण. त्याच्यामध्ये मग नैसर्गिक साधन संपत्ती आणि उदाहरणासाठी उदाहरण देता येईल हवा, सौरशक्ती, पाणी, जमीन, नैसर्गिक वनस्पती, प्राणी, पक्षी, नद्या, धबधबे, खनिजे, शक्ती साधने. निर्मितीवरूनचा दुसरा प्रकार आहे मानवी साधन संपत्ती. मानवी साधन संपत्तीमध्ये इमारती, रस्ते, लोहमार्ग, वाहने, जलसंपत्ती, विद्युतग्रहे, कारखाने इत्यादींचा समावेश होतो. या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, जरी याला मानवी साधन संपत्ती म्हणून ओळखलं जात असलं तरी या सर्व साधन संपत्तीचा विकास हा नैसर्गिक साधन संपत्तीवरच अवलंबून आहे, हे आपणास विसरून चालणार नाही. दुसऱ्या प्रकारचं जे वर्गीकरण आहे ते स्वरूपावरून वर्गीकरण आहे. सुप्त साधन संपत्ती, उदाहरणार्थ पडीक जमीन, भूगर्भातील खनिजे, भूमिगत पाणी, वापरात नसलेले तंत्रज्ञान किंवा वापरात नसलेली जमीन किंवा पडून असलेली साधन संपत्ती जी आज सध्या आपण वापरत नाहीये अशी, याला सुप्त साधन संपत्ती असं म्हटलेलं आहे. आणि व्यक्त साधन संपत्तीमध्ये रस्ते, इमारती, लोहमार्ग, कारखाने किंवा पाणी, वनस्पती यांचाही व्यक्त साधन संपत्तीमध्ये समावेश होईल. फक्त मानव निर्मितीच व्यक्त साधन संपत्ती आहे असं नाही, नैसर्गिक साधन संपत्ती सुद्धा व्यक्त साधन संपत्तीमध्ये येईल. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारचं वर्गीकरण आहे ते प्रमाणावरून. मर्यादित साधन संपत्ती, अमर्यादित साधन संपत्ती. मर्यादित साधन संपत्तीमध्ये प्राणी येतील, वनस्पती येईल, कृषी जमीन येईल. अमर्यादित साधन संपत्तीमध्ये हवा येईल, सौरशक्ती येईल, पाणी सुद्धा येईल. तुम्ही म्हणा की पाण्याचे अनेक आपण बघतो की प्रत्येक वर्षी पाण्याची समस्या असते, आणि मग पाणी मर्यादित साधन संपत्ती का नाही आहे? तर पाणी हे शाश्वत साधन संपत्ती आहे. त्या शाश्वत साधन संपत्ती जलचक्राच्या माध्यमातून हे पाणी जे आहे हे पाणी कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या प्रकारात असतंच, आणि म्हणून त्याला आपण अमर्यादित साधन संपत्ती
असं आपण म्हटलेलं आहे. अर्थात पुढं आपण प्रत्यक्ष जेव्हा याचा अभ्यास करू तेव्हा या गोष्टीवरती आपण अधिक प्रकाश टाकणार आहोत. त्याच्यानंतरचं साधन संपत्तीचं वर्गीकरण मालकी हक्कावरूनचं वर्गीकरण केलं आहे. खाजगी साधन संपत्ती, त्याच्यामध्ये इमारती, शेत जमीन, वाहने. राष्ट्रीय साधन संपत्ती, त्यामध्ये नद्या, जंगले, धरणे, रस्ते, लोहमार्ग, खनिज साठे, विद्युत ग्रहे इत्यादी येतील. त्याच्यानंतर जागतिक साधन संपत्ती, याला सागर साधन संपत्ती व अवकाश साधन संपत्ती. अवकाशाला सुद्धा मानवाची साधन संपत्ती म्हणून ओळखण्यात येतं. उदाहरण की आपले जे कृत्रिम उपग्रह आहेत ते कृत्रिम उपग्रह आपण अवकाशात पाठवतो, अवकाशात स्थिर करतो, अवकाशात ते कृत्रिम उपग्रह भ्रमण करतात, म्हणून अवकाश सुद्धा आपली साधन संपत्ती आहे आणि ही जागतिक स्वरूपाची आहे मालकी हक्कावरून. नंतरचं वर्गीकरण आहे जिवंतपणावरून, सजीव साधन संपत्ती, निर्जीव साधन संपत्ती. नंतर आहे उपलब्धतेनुसार, कुठं साधन संपत्ती उपलब्ध आहे, अवकाशात साधन संपत्ती उपलब्ध आहे, उदाहरणार्थ हवा, सौरशक्ती. सागरात साधन संपत्ती उपलब्ध आहे, उदाहरणार्थ पाणी, मासे, मीठ, पाण्यातील इतर खनिजे. भूपृष्ठावरील साधन संपत्ती माती, दगड, धोंडे, जंगले, पशु, पक्षी, इतर इत्यादी. भूपृष्ठाखालील साधन संपत्ती भूगर्भातील पाणी, भूगर्भातील खनिजे, भूगर्भीय वायू यांचा समावेश होईल. असं विस्तृत असं वर्गीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि त्यानंतर या प्रकरणातला जो शेवटचा मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. साधन संपत्तीचे महत्त्व किंवा साधन संपत्ती भूगोलाचे महत्त्व. मानवाचा विकास हाच मुळात साधन संपत्तीवर अवलंबून आहे. साधन संपत्ती नसेल तर मानवाचा विकास हा पूर्णपणे ठप्प होतो. आणि साधन संपत्तीची जी निर्मिती आहे, जो उगम आहे, तो कुठून होतो? तुम्ही म्हणाल निसर्गातून होतो. परंतु प्रत्यक्ष एक भूगोलकार ज्यांचं नाव आहे प्रोफेसर PW देशमुख, भूगोल विभागाचे शिवाजी विद्यापीठाचे हेड होते. शिवाजी विद्यापीठाचे ते डीन होते आणि प्रसिद्ध भूगोलकार म्हणूनही प्रसिद्ध होते. तर त्यांचं असं मत आहे की साधन संपत्तीचा विकास हा मानवी बुद्धीतून होतो. आणि यासाठी ते एक उत्तम उदाहरण देतात, आणि ते उत्तम उदाहरण म्हणजे सोन्याचं उदाहरण द्यायचे. की पूर्वीच्या काळी सोनं भूपृष्ठावरती पडून होतं, परंतु त्याचा उपयोग काय करायचा हे मानवाला न सुचल्यामुळं त्या काळी ती साधन संपत्ती म्हणून गणली जात नव्हती. जेव्हा त्याचा उपयोग मानवी बुद्धीतून प्रकट झाला तेव्हाच ते सोनं साधन संपत्ती म्हणून गणलं जाऊ लागलं. अशा प्रकारचा अभ्यास, अशा प्रकारचा दृष्टिकोन आपल्यासमोर PW देशमुख सरांनी ठेवला. थोडक्यात साधन संपत्ती भूगोलाचा महत्त्व अभ्यासताना त्या ठिकाणी आपल्याला साधन संपत्ती भूगोलातील जे काही
मानवी विकासाच्या दृष्टीनं मानवी बुद्धीच्या जोरावरती जे जे आपण विकसित करू शकलो त्या सर्व साधन संपत्ती आपल्या डोळ्यासमोर ठेवा. त्यातूनच आपल्याला साधन संपत्ती भूगोलाचे महत्त्व स्पष्ट होईल. मग छोट्या सुईपासून ते मोठ्या असणाऱ्या किंवा दुर्मिळ असणाऱ्या सोने, प्लॅटिनम सारख्या खनिजापर्यंतच्या सर्व वस्तूंचा त्याच्यामध्ये समावेश होईल आणि त्यांच्या उपयोगातून आपल्याला साधन संपत्ती भूगोलाचं महत्त्वही स्पष्ट होईल. पुढचं प्रकरणाची आपण ओळख करून घेऊया. हे प्रकरण आहे मॉड्यूल 2 असं म्हटलेलं आहे. मेजर रिसोर्सेस असं त्याचं नाव आहे. यामध्ये 4 मुद्दे आहेत. कोणते कोणते मेजर रिसोर्सेस आहेत? पाणी, वन, ऊर्जा आणि मानव संसाधन असे 4 प्रमुख साधन संपत्ती आहेत. त्यामधील पहिला आहे वॉटर रिसोर्सेस डिस्ट्रीब्युशन, युटिलायझेशन अँड प्रॉब्लेम. म्हणजे जलसंपत्तीचे वितरण, जलसंपत्तीचे उपयोजन आणि जलसंपत्तीच्या समस्या याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि हे पाण्याचा अभ्यास करत असताना, पाणी एक साधन संपत्ती म्हणून पाहत असताना पाण्याचं महत्त्व, पाण्याची उत्पत्ती कशी झाली, पाण्याचं वितरण, मग गोड पाणी, खारं पाणी, बर्फातील पाणी या सगळ्यांचं असणारं प्रमाण, या सर्वांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. गोडे पाण्याचे स्रोत, नद्या, तळी, भूमिगत पाणी आणि खारे पाणी. खारे पाणी हे प्रमुख असणाऱ्या महासागरातून आपल्याला उपलब्ध आहे. पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, आर्कटिक महासागर असा त्याचा आपल्याला नामोल्लेख करावा लागेल. आणि या सर्व पाण्याचं मानवी उपयोजन किंवा या मानवी जीवनात मानवानं केलेला उपयोग याचा अभ्यास आपल्याला पाहायचा आहे. वितरण तर बघितलंच की नद्यातून, नाल्यातून, ओढ्यातून, तळे, सरोवर, महासागर याच्यातून वितरण आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. त्याचा उपयोग आपल्याला पाहायचा आहे. आणि हे उपयोग करत असतानाच निर्माण झालेल्या समस्या, जलप्रदूषणासारख्या निर्माण झालेल्या समस्या याही आपल्याला विचारात घ्याव्या लागतील या प्रकरणामध्ये किंवा या मुद्द्यामध्ये. आणि त्यांचा विस्तृत सखोल अभ्यास आपल्याला करायचा आहे. यातला दुसरा मुद्दा आहे फॉरेस्ट रिसोर्स डिस्ट्रीब्युशन, युटिलायझेशन अँड प्रॉब्लेम. म्हणजे वन साधन संपत्तीचे वितरण, वन साधन संपत्तीचा उपयोजन आणि वन साधन संपत्ती संदर्भातील समस्या यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. यामध्ये सुद्धा वनांचं महत्त्व आपल्याला अभ्यासावं लागेल. आणि ही जी काही वनं आहेत या वनांचं वितरण आपल्याला अभ्यासावं लागेल. आणि या वितरणामधूनच वनांचे निर्माण झालेले प्रकार सुद्धा आपल्याला लक्षात येतील. ढोबळ प्रकार जसं की उष्णकटिबंधीय वने, समशीतोष्ण कटिबंधीय वने, भूमध्य सागरी वने असे काही वनांचे प्रकार वितरणातूनच आपल्याला स्पष्ट झालेले पाहायला मिळतील. त्यातील काही उपप्रकारही आपण अभ्यासू वितरणासोबतच. आणि त्यांचा नेमका काय उपयोग आहे वनांचा. वने या संपूर्ण पृथ्वीचा हिरवागार शालू आहेत. हे वने या पृथ्वीचं असणारं तापमान नियंत्रित करण्याची एक फॅक्टरी आहे किंवा एक उद्योग आहे.
ही वने आपलं असणारं हवामान स्थिर करण्याचं, पाण्याचं वितरण किंवा पर्जन्य वितरण सारखं ठेवण्यास मदत करतात. अनेक प्रकारे या वनांचा उपयोग आहे. हा जो काही उपयोग आपण अभ्यासला याला पर्यावरणीय किंवा एन्व्हायरमेंटल युटिलायझेशन असंही आपण म्हणू शकतो. या निसर्गानं मानवी जीवन जगण्यासाठी सुखकारक परिस्थिती जी काही निर्माण केलेली आहे त्यामध्ये वनांचा वाटा मोठा आहे. आणि इतरही छोटे मोठे उपयोजन आपण पुढं प्रत्यक्ष प्रकरणाचा अभ्यास करताना आपण करणार आहोत. आणि वनांच्या संदर्भातील समस्यांचाही अभ्यास, त्यामध्ये सर्वात महत्त्वाची समस्या आहे डिफॉरेस्टेशन, म्हणजे वृक्षतोड. या जंगलांचा नाश, जंगलांचं उच्चाटन हा जो काही मानव करतोय त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या, याचाही अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. या प्रकरणातला जो तिसरा मुद्दा आहे त्या मुद्द्याचं नाव आहे एनर्जी सोर्सेस, रिसोर्सेस, म्हणजे ऊर्जा साधन संपत्ती. या ऊर्जा साधन संपत्तीचा पुढं म्हटलेलं आहे पहा, एनर्जी रिसोर्सेस डिस्ट्रीब्युशन युटिलायझेशन प्रॉब्लेम, म्हणजे त्याचं वितरण, याचं उपयोजन आणि यामधल्या समस्या. आता नेमकी कोणतीही ऊर्जा साधनं आहेत? उदाहरणासाठी म्हणून दगडी कोळसा, खनिज तेल, जलविद्युत ही काही उदाहरणं आपण अभ्यासणार आहोत. या दगडी कोळशांचं वितरण कसं झालेलं आहे किंवा खनिज तेलाचं वितरण कसं झालेलं आहे, जलविद्युत निर्मिती केंद्र कुठं कुठं जगामध्ये विकसित झालेले आहेत, हे डिस्ट्रीब्युशन किंवा वितरणामध्ये आपल्याला अभ्यासावं लागेल. आणि या सर्वच प्रमुख ऊर्जा साधनांचा मानवी जीवनामध्ये काय उपयोजन आहे किंवा काय उपयोग मानवानं करून घेतलेला आहे याचाही अभ्यास करावा लागेल. आणि यामध्ये काय समस्या आहेत आणि भविष्य काळात आणखीन काय समस्या भेडसावणार आहेत याचाही अभ्यास या ठिकाणी करावा लागेल. शेवटचा जो मुद्दा आहे या प्रकरणातला तो आहे मानव संसाधन, याचं वितरण, याचं उपयोजन आणि समस्या. मानव संसाधन म्हणजे ह्युमन रिसोर्सेस, त्याला आपण इथं आपल्यासमोर दिसतंय ह्युमन रिसोर्सेस हा शब्द आलेला आहे. ह्युमन रिसोर्सेस डिस्ट्रीब्युशन युटिलायझेशन अँड प्रॉब्लेम, मानव साधन संपत्ती, वितरण, उपयोजन आणि प्रॉब्लेम किंवा समस्या. मग मानव संसाधन म्हणजे काय, तर मानव सुद्धा साधन संपत्ती आहे. उदाहरणार्थ भारतातील आपण सर्व भारताचे नागरिक, आपण आपल्या देशाची साधन संपत्ती आहोत. आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य आपल्या कुटुंबाची साधन संपत्ती आहेत. मानव संसाधन म्हणजे मानव एक साधन संपत्ती म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मग त्याचं वितरण कसं झालेलं आहे? मानवाचं वितरण जगभरामध्ये कशा प्रकारचं झालेलं आहे त्यालाच आपण लोकसंख्या वितरण दुसऱ्या शब्दामध्ये आपण म्हणूया. याशिवाय फक्त वितरणचा अभ्यास तो का, लोकसंख्येची घनता म्हणजे दर चौरस किलोमीटरला किती लोक किंवा लोकांचं प्रमाण म्हणजे लोकसंख्येची घनता, याचा अभ्यास करावा लागतो. आणि मग त्या माणसांचा आपण कसा उपयोग करून घेतो आणि त्या लोकसंख्येचे काय समस्या आहेत या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या प्रकरणात आपल्याला करायचा आहे.
प्रकरण क्रमांक 3, शाश्वत साधन संपत्ती विकास, असं याचं मराठीमध्ये भाषांतर होईल. सस्टेनेबल रिसोर्स डेव्हलपमेंट. यातला पहिला मुद्दा आहे कन्सेप्ट, म्हणजे काय, संकल्पना. शाश्वत साधन संपत्ती विकासाची संकल्पना अभ्यासायची. आता कोणते कोणते शाश्वत साधन संपत्तीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे? नैसर्गिक साधन संपत्तीचा शाश्वत विकास, यामध्ये आपल्याला पाण्याचा, जंगलांचा आणि ऊर्जा साधनांचा शाश्वत विकास आपल्याला अभ्यासायचा आहे. मग जलाच्या संदर्भात किंवा पाण्याच्या संदर्भात जलपरिसंस्था, जलव नागरीकरण, जलव कृषी, जलव उद्योग, जलव ऊर्जा, जलव आरोग्य याचा अभ्यास करावा लागेल. वनांच्या संदर्भात वनांची उत्पादकता, वनांची पुनर्निर्मिती क्षमता, वन्यजीव परिसंस्था, जैवविविधता याचा अभ्यास करावा लागेल. ऊर्जा साधन संपत्ती संदर्भात त्याचं वितरण, त्याचं उत्पादन याचा अभ्यास करावा लागेल. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये सर्वात महत्त्वाची की पाणी असेल, वन असेल किंवा ऊर्जा साधन संपत्ती असेल, या सर्वांचं संवर्धन, जोपासना व विकास कसा केला जातो याच्यावरती आपल्याला प्रकाश टाकावा लागेल. आणि याचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. आणि शेवटचा मुद्दा महत्त्वाचा आहे सस्टेनेबल ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. मानवाचा सुद्धा, आपण मानव एक साधन संपत्ती आपण पाहिलंच पाठीमागच्या प्रकरणामध्ये, तर मानव एक साधन संपत्ती, तर मग मानवाचा कसा विकास करायचा? तर मानवाच्या गुणांचा, मानवाचे ज्ञान, मानवामध्ये असणारी कला, कौशल्य, मानवाची असणारी शक्ती, मानवाची असणारी क्षमता, या सर्व कला गुणांचा विकास म्हणजेच ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, सस्टेनेबल ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट किंवा मानवाची शाश्वत विकास ची संकल्पना किंवा विकास याचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. पुढं शेवटचं जे प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये आपण वितरणात्मक ज्या काही आकृत्या असतात त्या आकृत्यांचा अभ्यास करणार आहोत. प्रपोर्शनल सर्कल म्हणजे प्रमाणबद्ध वर्तुळ, ही लोकसंख्या वितरणासाठी वापरली जाते. क्लोरोप्लेथ मॅप, छाया पद्धतीचे नकाशे, ही लोकसंख्येच्या घनतेचं प्रदर्शन किंवा दर्शन आपल्याला घडवून आणते. डॉट मॅप, ज्याला टिंब पद्धतीचे नकाशा, ही सुद्धा लोकसंख्या वितरणासाठी वापरले जातात. तर आयसोप्लेथ मॅप्स, आयसोप्लेथ म्हणजे सममूल्य पद्धतीचे नकाशे, उदाहरणार्थ समोच्च रेषा, समताप रेषा, समदाब रेषा, समपर्जन्य रेषा, समक्षार रेषा. आणि शेवटी आपल्याला जी काही परीक्षा क्वेश्चन पेपरचं नेचर आहे ते आपल्या समोर मी ठेवलेलं आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत, त्याला 10 मार्क्स आहेत, 10 प्रश्न विचारले जातील. शॉर्ट नोट्ससाठी 4 शॉर्ट नोट्स लिहायचे आहेत, 20 मार्क्स आहेत. डिटेल आन्सर टाईप क्वेश्चन आपल्याला 2 लिहायचे आहेत, त्याला 10-10 मार्क्स असतील. असे एकूण आपल्याला 50 मार्क्सची क्वेश्चन पेपर असणार आहे. अशा प्रकारे आपण साधन संपत्ती भूगोल या पेपरचा अभ्यास करणार आहोत. आणि त्याची थोडक्यात मी तुम्हाला ओळख या ठिकाणी अभ्यासक्रमाच्या निमित्तानं ओळख करून देण्याच्या निमित्तानं करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पुढील तासाला आपण एक एक प्रकरण आपण पाहणार आहोत. धन्यवाद. नमस्कार.